नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी शिपाई भरती होणार आहे 26 एप्रिलला त्यामधले जे PYQ 2024 जे एक्झाम पार पडली ते बघणार आहे। चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, कवी त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? कवी त्र्यंबक बाबूजी ठोंबरे हे काय कवी आहे आणि यांचे टोपण नाव काय आहे म्हणते, तर यांचे टोपण नाव काय आहे? बालकवी आहे। काय आहे? बालकवी। ठीक आहे। केशवसूत कुणाला म्हणतात? केशव दामले यांना केशवसूत असे म्हणतात। ठीक आहे। आणि कवी त्र्यंबक बाबूजी ठोंबरे हे कोण आहे? या ठिकाणी बालकवी आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे। चला मग दुसरा प्रश्न बघा। ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे कळते त्यास काय म्हणतात? पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे कळते त्याला काय म्हणतात? लिंग असे म्हणतात। काय म्हणतात त्याला? लिंग। नाम म्हणतात का नाही? वचन म्हणतात का नाही? सर्वनाम म्हणतात का नाही? पुरुष जातीचे आहे की स्त्री जाती त्याला काय म्हणतात? लिंग। पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा। वर्तमान काळ, ती शाळेत गेली असेल, तो शाळेत जाईल भविष्यकाळ आहे, ती शाळेत जाणार होती, तो शाळेत जात आहे, जात आहे हे वर्तमान काळ। काय आहे? तो शाळेत जात आहे वर्तमान काळ आहे। ठीक आहे। हे बघ, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, PDF मी त्यावर टाकतो। आपला ऑफिस नंबर आहे, हे आपलं ABC एज्युकेशन ॲप आहे आपलं। ठीक आहे। हे इन्स्टॉल करून घ्या। लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? 365 सर्वसाधारण वर्षात असतात। सर्वसाधारण वर्षात 365 दिवस असतात आणि लीप वर्षात 366 दिवस असतात, म्हणजे 29 फेब्रुवारी असते। माफ करा, 29 फेब्रुवारी म्हणजे 366। आणि दर 4 वर्षांनी काय येते? लीप वर्ष येते। 16, 20, 24, 28, 32, 36 असे लीप वर्ष येत असते। ठीक आहे। तर त्यावेळेस 29 फेब्रुवारी असते। ठीक आहे। म्हणून काय असते? लीप वर्षात एकूण 366 दिवस। समोर जाऊ, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो म्हणते? साप। हवा साप, काही साप असते त्याला दोन्हीकडे तोंड असते, असे साप दुर्मिळ असतात, ते पण दोन्हीकडे बघू शकतात। पण असा कोणता आहे की एकाच वेळी 2 वेगवेगळे, तर मग एकाच वेळी ते दुर्मिळ आहे। पाल नाही, बैल नाही, सरडा आहे की नाही, हे 360 डिग्रीमध्ये तो बघू शकतो, म्हणजे एकाच वेळी 360 डिग्री असं तुम्ही बघू शकता। तो प्राणी काय आहे? मग सरडा। ठीक आहे। भारतातील सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? सर्वात जास्त इथं लोकसंख्या असन, लोकसंख्या सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? ते UPत आहे। 2 नंबर महाराष्ट्रात आहे, म्हणजे 1 नंबर UP, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबर बिहार, तर लिहितो मी 3 नंबर बिहार, आणि 4 नंबर पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल। ठीक आहे। हे लिहून घ्या तुम्ही। निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान किती असते म्हणते? निरोगी मानवाच्या शरीराचं तापमान 37 डिग्री असते। ठीक आहे। निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान किती असते? 37 डिग्री असते। मी 1 मिनिट बरोबर सुरू आहे का पाहतो आपला। ठीक आहे, बरोबर आहे। निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान किती असते? मग 37 डिग्री असते। कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या अवलंबून असते, वस्तुमानावर असते। म्हणजे हलवण्यासाठी जी लागणारे बल हे कशावर असते? ते वस्तुमानावर असते। आकारमानावर असते का नाही? लांबीवर असते का नाही? रुंदीवर असते का नाही? खालीलपैकी कोणता एक धातू आहे म्हणते? धातू, धातू विचारता आपल्याला। हा अधातू आहे ना, नॉन मेटल आहे की नाही? हेलियम हा वायू आहे, वायू। याला आपण नोबेल गॅस म्हणू शकतो। क्लोरीन हा अधातू आहे। पारा हा धातू आहे, धातू पारा। खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णत्व म्हणून ओळखला जातो? पूर्णत्व पदार्थ म्हणते? तूप, दही हे पूर्णत्व आहे का नाही? पाणी हा पूर्णत्व आहे। ठीक आहे। खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार
पाण्यामार्फत होतो, पाण्यामार्फत किंवा दूषित पाण्यामार्फत पाहिजे होतं तिथं, ठीक आहे. अतिसार, कावीळ, विषमज्वर हे सगळं दूषित पाण्यामार्फत होतो म्हणून त्याचा प्रसार, ठीक आहे. हे कावीळ माहीत आहे तुम्हाला, ठीक आहे. पाण्याचा गोठणबिंदू किती आहे? पाण्याचा गोठणबिंदू 0, बर्फ बनून जाते त्याच्यावर 0 डिग्रीवर, बरोबर आहे. भारतामध्ये मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू झाली? सर्वप्रथम कोलकात्यामध्ये सुरू झाली 1984 मध्ये. कधी सुरू झाली? 1984 मध्ये कोलकात्यामध्ये मेट्रो ट्रेन, ठीक आहे. विषाणूच्या अभ्यासाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? विषाणू, बॅक्टेरियोलॉजी म्हणजे काय होते? जीवाणू. व्हायरोलॉजी म्हणजे विषाणू म्हणजेच तेच. कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? तर व्हायरोलॉजी, ठीक आहे. राष्ट्रगीत वंदे मातरम कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोरांनी काय लिहिलं? राष्ट्रगान. बंकिमचंद्र चॅटर्जी, ठीक आहे, यांनी काय लिहिलं? वंदे मातरम, ठीक आहे. आनंदमठ या कादंबरीत त्यांनी ते लिहिलेलं आहे. आनंदमठ या कादंबरीत आहे ते काय? राष्ट्रगीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले. आणि जे आपली स्वातंत्र्य लढा होता 1947चा किंवा तो कालखंड असं म्हणू शकतो आपण, 35 नंतरचा, 1935 नंतरचा, त्यामध्ये हे जे राष्ट्रगीत होतं हे अनेकांना प्रेरणादायी होतं. अनेक स्वातंत्र्य सैनिक हे गाणं म्हणत होते, ठीक आहे. राष्ट्रगीत ते काय आहे? मग वंदे मातरम, ठीक आहे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? सम्राट अशोकाने केली का? नाही, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? जायकवाडी नदीवर, गोदावरी नदीवर, ठीक आहे. गोदावरी नदीवर. एकदम सोपी प्रश्न आहे, ठीक आहे. सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला स्पंदने होतात, तर किती हृदयाचे ठोके आपले? 72. किती हृदयाचे ठोके किती आपले? 72. रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. युनिव्हर्सल डोनर तर ओ, कोणता? ओ. युनिव्हर्सल डोनर म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? मग ओ, ठीक आहे. बटाटा हे आहे, बटाटा काय आहे? खोड आहे बटाटा. काय आहे? खोड आहे बटाटा, ठीक आहे. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो किंवा ओळखला जातो, तर कोणता? 26 नोव्हेंबर, ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय केलं होतं आपण? 49 रोजी संविधान स्वीकारलं होतं, स्वीकारले. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी, ठीक आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असते. 14 नोव्हेंबर बालदिन असतो, बालदिन. स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिवस, ठीक आहे. असे दिवस माहीत असले पाहिजे आपल्याला. तंबाखूमध्ये हा विषारी द्रव्य असतो म्हणते, त्याच्यात निकोटीन असते, ठीक आहे. आणि चहामध्ये काय असते? टॅनिन. चहामध्ये टॅनिन असते, तंबाखूत निकोटीन असते. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखलं जाते? पश्चिम घाटाला काय म्हणून? सह्याद्री पर्वतरांग, ठीक आहे. हे एकदम इझी क्वेश्चन आहे आणि तुम्हालाही सहज येते. फक्त एक रिव्हिजन म्हणून आपण ते घेत आहे, म्हणजे तुम्ही फास्टमध्ये पोहू शकता. रिव्हिजन म्हणून ते आपलं कंप्लीट होईल, ठीक आहे. सह्याद्री पर्वतरांग. अजून जर घ्यायचं असतं तर सांगा तुम्ही. अजून जे किंवा संभाव्य क्वेश्चन आहे ते पण आपण घेऊ. खालीलपैकी यांना लोहपुरुष कोणाला म्हणतात? सरदार वल्लभभाई पटेल. हां, सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे. चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? तर ते दक्षिण पृष्ठभागावर उतरले. आणि दक्षिण पृष्ठभागावर उतरणारा भारत पहिला देश बनला होता, पहिला देश. आणि तसा कोणता? तसा चौथा देश, म्हणजे उतरणारा चंद्रावर चौथा देश आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला होता. सन 2023च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा, हा 2023चा क्वेश्चन आहे. हे विराट कोहलीने सर्वाधिक धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये काढल्या होत्या. 2023च्या विराट कोहलीने काढल्या होत्या.
ठीक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तर तेव्हा तर शशिकांत दास असन, आता ते मल्होत्रा आहे. ठीक आहे, संजय मल्होत्रा सध्याचे. यापैकी नाही उत्तर आहे त्याचं, मल्होत्रा लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. 68704 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? आता हे गणित आहे, कसं आहे माहिती आहे की एकदम सोपी आहे. हे संख्या लिहून घ्यायची पहिले. 68704 आणि 0 अगोदर नाही घ्यायचं, म्हणजे उत्तर त्या चढत्या क्रमाने लावायचं. फक्त 0 अगोदर नाही घ्यायचा, 0 नंतर घ्यायचा. म्हणजे अगोदर 4 घेऊ आपण. ठीक आहे, मग 4 नंतर 0 घेऊ. मग मोठी कोणती आहे? 4च्या मोठी 6 आहे, मग 7 आहे, मग 8 आहे. 40678 आहे का याच्यात? हां, 40678. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, फक्त चढत्या क्रमाने लावायचं आहे. फक्त हे जे आहे 4 हे अगोदर घेऊन घ्यायची, फक्त 0 नाही घ्यायचं. मग 0 नंतर घ्यायची. मग काय मोठी आहे? 6 7 8 6 7 8. समजलं? असंच येऊ शकतं दुसरं, तसंच लावायचं. फक्त 0 अगोदर नाही घ्यायची. 0 जे लहान संख्या आहे त्याच्यापेक्षा ते सगळ्यात लहान संख्या, त्याच्यानंतर 0 घ्यायचा. मग तसंच रामकडे प्रत्येकी ₹40ची 568 पुस्तके आहेत. श्यामकडे प्रत्येकी ₹20ची 813 वह्या आहेत. तर दोघांकडे एकूण किती रुपयाच्या वस्तू आहेत? हवा. रामकडे प्रत्येकी 40ची 568 पुस्तके आहेत आणि श्यामकडे 20ची 813 वह्या आहेत. तर दोघांकडे एकूण किती? किती रुपयाच्या वस्तू आहे म्हणते. वस्तू किती रुपयाच्या? तर मग गणित करायचं. 40 गुणिले 568 5. ठीक आहे. 8 चूक 32, 8 चूक 32शी 2, 8 चले 3, 6 चूक 24, 25 27, 27शी 7, 8 चले 2, 5 चूक 20, 20 आणि 2 22, म्हणजे 22 720. आता 20 रुपये 813 वह्यात, म्हणजे 20 इकडं करू आपण. 813 गुणिले 20 बेत्रिक 6 बेक 8 दोन्ही 16, 16 260. 0 6 2 8 7 2 9 6 2 8 2 1 3 38 980 आहे का उत्तर? 38 980. ठीक आहे, काहीच नाही करायचं. याची नीची गुणाकार करायचा, याचा न्याचा गुणाकार करायचा. ठीक आहे, याचा न्याचा गुणाकार करायचा आणि बाकी याची प्लस करून टाकायची. हे उत्तर 38 980 आला. ठीक आहे, धन्यवाद. अजून जर असं काही तुम्हाला वाटत असेल की अजून प्रश्न घेतले पाहिजे, आपण फास्टमध्ये घेतले, 10-15 मिनिटात उरकून टाकले. अजून जर समजा आपण PYQ असेल तर PYQ घेऊ, किंवा अजून काही संभाव्य प्रश्न असेल तर ते घेऊन घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.